मस्साजोग बीड जिल्ह्यातलं छोटंसं गाव. हे गाव यापूर्वीही चर्चेत असायचं, पण विधायक आणि लोककल्याणाच्या उपक्रमांनी. पण 9 डिसेंबरला गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं मस्साजोग महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे समोर आलं. गावात संतोष अण्णा म्हणून ओळखले जाणारे संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली ते ऐकून महाराष्ट्राचं समाजमन सुन्न झालंय. या प्रकरणात फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गजाआड झाले आहेत, हे खरंय. पण थांबा, आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय. जो व्यक्ती संतोष देशमुख यांचा जवळचा म्हणून सांगितलं जायचं, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनात जो सहभागी झाला होता, इतकंच नाही तर त्यांच्या अंत्यविधीलाही जो हजर होता, त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. या व्यक्तीचं नाव सिद्धार्थ सोनवणे. या सिद्धार्थ सोनवणेनं नेमकी कोणती टीप दिली, तो पोलिसांच्या रडारवर कसा आला, त्याला पोलिसांनी कुठून ताब्यात घेतलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेऊया. लोकांच्या हाकेला धावून जाणारे संतोष अण्णा म्हणून संतोष देशमुख यांची गावात ओळख होती. संतोष देशमुख सलग 3 टर्म सरपंच झाले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केली होती. मस्साजोग ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले. साहजिकच सरपंच म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली. गावातल्या प्रत्येक माणसाशी त्यांचा कनेक्ट होता. सगळं गाव त्यांना मानायचं. पण याच गावातले त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं देशमुख यांच्या ठाव ठिकाणीची टीप दिल्याचं आता समोर आलंय. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह आढळून आला. संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा आरोपींना कसा लागला, असा मोठा प्रश्न तपास यंत्रणांना पडला होता. 9 तारखेला दुपारी काही कामानिमित्त संतोष देशमुख बाहेर गेले होते. त्यानंतर ते मस्साजोगच्या दिशेने निघाले. डोनगाव फाट्याच्या पुढं त्यांची गाडी आलेली असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठलं. पण ही इतकी माहिती आरोपींना मिळाली तरी कशी, ही माहिती पुरवणारा नेमका कोण, याचा शोध सुरू झाला. सोनवणे फरार झाला आणि पोलिसांचा संशय बळावला. दुसरीकडे या हत्येच्या प्रकरणानंतरही सिद्धार्थ सोनवणे हा गावातच थांबला. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ सोनवणे हा मयत संतोष देशमुख यांचा निकटवर्तीय सहकारी होता. त्यामुळं त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र बीड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारकाईनं तपास केला. संतोष देशमुख यांचं लोकेशन कुणीतरी जवळच्या व्यक्तीनं आरोपींना दिल्याची कुणकुण पोलिसांना याच तपासादरम्यान लागली. हा लोकेशन देणारा व्यक्ती गावातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीस तपास करत असल्याची कुणकुण लागताच सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झाला. त्यानं थेट मुंबई गाठली. इकडे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. गावातून फरार होताच त्याचा नक्कीच काहीतरी रोल आहे याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार तपासाला दिशा मिळत गेली आणि पोलिसांनी त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणेचं लोकेशन कसं शोधलं, इकडे सिद्धार्थ सोनवणेनं थेट मुंबई गाठली. आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी त्यानं 5 सिम कार्ड वापरली. तरी देखील पोलिसांनी याचं लोकेशन शोधून काढलंच. मग वेळ न दवडता सापळा लावण्यात आला. एका मोकळ्या मैदानातील उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणेवर झडप घातली. तिथून त्याला उचललं आणि थेट केजला घेऊन आले. न्यायालयासमोर हजर केलं आणि न्यायालयानं त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आता सिद्धार्थ सोनवणेच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार हे महत्वाचं ठरणार आहे. पण सिद्धार्थ सोनवणेनं आरोपींना अशी टीप का दिली, त्यामागं कारण काय होतं, याचं उत्तर पोलीस तपासातून मिळणार का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, संतोष देशमुख हत्याकांडात आलेल्या नव्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.